मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून उपोषण आंदोलनाचा इशारा दिला असून या आंदोलनाला मराठा मावळा संघटनेचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील यांनी दिली आहे। शुक्रवारी अंतराळी सराटी येथे संघटनेच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली व या भेटीदरम्यान मराठा आरक्षण आणि सुरू असलेल्या लढ्याबाबत चर्चा करण्यात आली। या भेटीमध्ये हनुमंत कदम पाटील, भरत कदम, गोपीनाथ निकम, अमित जाधव, संदीप काळे, संजय गायके, गणेश शेळके, सोमनाथ जीवरत आदी उपस्थित होते। पाटील यांनी उपोषण करून हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी शासनाला शासन निर्णय काढण्यासाठी भाग पाडलं, परंतु त्याच शासन निर्णयाची आपल्या मार्फत किंवा आपल्या कार्यकर्त्यामार्फत होळी झाली। ह्या भूमिकेबद्दल आपण काय बोलतो? ज्यावेळेस मी पाटलाबरोबर चर्चा केली की हैदराबाद गॅजेट काय आणि हैदराबाद गॅजेटमध्ये काय होणार आणि भविष्यात काय करायचं, ज्या हैदराबाद गॅजेटबद्दल पाटलासोबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर मी या मताला आलोय की हैदराबाद गॅजेट जे आहे ते भविष्यामध्ये मराठा समाजाला फायदेशीर आणि उपयोगी आहे। त्यामुळं मराठा मावळा संघटना पाटलासोबत आहे। आता जरांगे पाटलाच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनात तुम्ही सक्रिय सहभाग नोंदवणार, याबाबत काही चर्चा झाली? बिलकुल पाटलाला सांगितलं आम्ही की गेल्या 4 वर्षापासून जरांगे पाटलासोबत मराठा मावळा संघटना पूर्ण ताकदीनं आहे। भविष्यातही मरेपर्यंत मराठा मावळा संघटना पाटलासोबत ताकदीनं उभं राहणार आणि 29 तारखेच्या मोर्चाला सुद्धा मराठा मावळा संघटना महाराष्ट्रातली सगळी आम्ही पाटलासोबत राहणार आहोत।